16 नोव्हेंबरची ती निवांत दुपार. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातलं डोंगराळणी डोंगरांच्या सावलीत शांतपणे दिवस घालवणारं गाव. रविवार असल्याने गावात नेहमीसारखंच हळुवार वातावरण होतं. कुठेतरी कोणी भाकर भाजीची तयारी करत होतं. कोंबड्यांचे आवाज, वाऱ्याची थंड झुळूक, सर्व काही जणू रोजच्याच तालात वाहत होतं. या शांततेत एका साध्या घराच्या अंगणात 3.5 वर्षाची खट्याळ परी तिच्या खेळण्यांच्या दुनियेत रमली होती. घरात आई कामात गुंग, वडील काही कामासाठी बाहेर, आजी आजोबा शेतात. त्या मुलीचं निष्पाप हसणं आणि तिच्या खेळण्यांचे आवाज हेच त्या घराचं संगीत होतं. पण काही क्षणात ते सगळं संगीत थांबलं. मुलीचं हसणं गायब झालं. आईला अचानक जाणवलं, माझं मूल शांत का? तिनं घाईनं अंगणात नजर टाकली आणि तिचा जीव दाचका झाला. अंगण रिकामं, खेळणी मात्र तशीच पडलेली. लहान पावलांच्या खुणा काही पावलं पुढे जाऊन अचानक अदृश्य झालेल्या. आईनं घरभर शोध घेतला. नावानं ओरडत फिरली. प्रतिसाद शून्य. काही मिनिटातच शेजारी, मग आणखी शेजारी, आणि पाहता पाहता संपूर्ण गाव हलकल्लोळात जागा झाला. कोणी तळ्याकडे धावलं, कोणी विहिरीकडे, कोणी रस्त्याकडे, कोणी शेताकडे. आईचा टाहो आकाशात विरघळत होता, माझ्या मुलीला कोणीतर शोधा. 2, मग 3 तास गेले आणि संध्याकाळी गावावर भीतीचा दाट धूर पसरला. टॉर्चच्या उजेडात सगळे मिळून दरी ओढे झुडपं तपासत होते. आणि मग गावाच्या शेवटी असलेल्या मोबाईल टॉवरजवळ काही तरुण थबकले. झुडपांमधल्या अस्पष्ट आकृतीकडे टॉर्चचा प्रकाश गेला आणि त्यांना दिसलं ते दृश्य अंगात काटा आणणारं होतं. ती चिमुकली तिथे पडलेली, अमानवी अवस्थेत. एक क्षण संपूर्ण गाव स्तब्ध, आणि पुढच्या क्षणात आई वडिलांचा भयानक आक्रोश आकाश फाडत उठला. पोलीस रातोरात तिथे दाखल झाले. परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला. झुडपांच्या बाजूच्या भिंतीवर ताज्या रक्ताचे ठिपके दिसले. पहिला महत्त्वाचा पुरावा. गावात आधीपासून संशयास्पद हालचालीमुळे एक नाव लोकांच्या चर्चेत होतं. 24 वर्षीय विजय संजय खैरनार. पोलिसांनी मध्यरात्री दबा धरून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या कपड्यांवरही विचित्र डाग होते, चेहऱ्यावर भीती. आरोपीला व्हॅनमध्ये बसवलं तेव्हा गावकऱ्यांचा राग उफाळून आला. लोकांना तो त्यांच्या हवाली हवा होता. पोलिसांनी कसंबसं त्याला ठाण्यात नेलं. रात्रभर चौकशी चालू होती. सकाळपर्यंत ही बातमी संपूर्ण मालेगाव आणि आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. एकच मागणी, ज्यानं हे केलं त्याला कठोर शिक्षा. राज्य सरकारलाही तातडीनं लक्ष द्यावं लागलं. मुख्यमंत्र्यांनी लगेच रात्री एक बैठक घेऊन सांगितलं, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. पण खरी धक्का बसला तो आरोपीच्या पहिल्या कोर्ट सुनावणीत. कोर्टाबाहेर एवढी गर्दी झाली की पोलिसांना त्याला प्रत्यक्ष आणणं धोकादायक ठरलं. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. स्क्रीनवर आरोपी दिसताच लोकांचा राग आणखी पेटला. सरकारी वकिलांनी विचारलं, त्या दिवशी तू एकटाच होतास? आरोपी थोडा शांत राहिला आणि मग थंड आवाजात म्हणाला, मी एकटा नव्हतो. या एका वाक्यानं तपासचं चित्र बदलून गेलं. मग तू हत्यार कुठे लपवलंस? तो विचित्र हास्य करत म्हणाला, तुम्ही जिथे शोधत नाही तिथे आहे. यावरून स्पष्ट झालं, हत्यार अजून सापडलं नव्हतं आणि त्याला कोणीतरी मदत केली होती. तेवढ्यात सरकारी वकिलांनी सांगितले, या प्रकरणाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. हे ऐकताच आरोपी पहिल्यांदाच घाबरताना दिसला. मानसिक मूल्यमापनातही तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं नोंदवलं गेलं. म्हणजे गुन्हा योजनाबद्ध होता. कोर्टानं कस्टडी 17 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. गावात मात्र लोकांचा राग आवरण्यापलीकडे गेला होता. दुसऱ्या दिवशी झालेल्या नाशिक वकील संघटनेच्या बैठकीत
एक अभूतपूर्व निर्णय झाला. जिल्ह्यातील एकाही वकिलानं त्या आरोपीचं पक्षकारपत्र स्वीकारायचं नाही. हा ठराव जाहीर झाल्यावर लोकांच्या घोषणांनी कोर्ट परिसर दणाणून गेला. आरोपीनं वकील मिळावा म्हणून अर्ज केला, पण कोणताही वकील पुढे आला नाही. तपास आणखी मजबूत करण्यासाठी कोर्टानं कस्टडी 27 वाढवली. पुरावे, साक्षीदार, लपवलेलं हत्यार, साथीदार सर्व धागे एकत्र येऊ लागले. राज्य सरकारनेही जाहीर केलं, हाटलात थांबणार नाही, न्याय विलंबित होणार नाही. आणि आता आरोपी विजय खैरनार पूर्णपणे एकटाच उभा होता. जनतेचा रोष, वकिलांचा ठाम नकार, तपासातील गंभीर पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष हे सर्व सांगत होतं या चिमुकलीला न्याय मिळणारच.